थंडीमध्ये पिण्यासाठी गरमागरम असे हे व्हेज मंचाव सूप करायला अगदी साधे सोपे आणि पटकन असे तयार होते. बघायला गेलं तर अगदी 5 मिनिटातच हे सूप तयार होते. तुम्ही देखील अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात थंडीमध्ये पिण्यासाठी हे सूप अगदी झटपट हे बनवू शकता. अगदी करायला साधे सोपे आहे. चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला एक साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा आपला आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि थोडंसं याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला यासोबतच घालून घ्यायचा आहे आणि याला देखील 1 मिनिटभर आपल्याला कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. इथं मी थोडासा बारीक चिरून कोबीज घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे आणि ढोबळी मिरची थोडीशी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या वापरू शकता. आता याला देखील तेलामध्ये आपल्याला एक 2 ते 3 मिनिट या भाज्या छान अशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तुम्ही यामध्ये वाटाणे घालू शकता किंवा कांद्याची पात घालू शकता किंवा बीन्सच्या शेंगा देखील यामध्ये वापरू शकता. तुम्हाला जी भाजी यामध्ये घालू वाटते ती तुम्ही आवडीनुसार यामध्ये वापरू शकता. मी यामध्ये 3 भाज्या वापरलेल्या आहेत. एक 2 ते 3 मिनिट छान असं परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिमटभर काळी मिरीची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर आता आपल्या यामध्ये सॉस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी टोमॅटो केचप घेतलेला आहे. मोठा 1 चमचा टोमॅटो केचप इथं मी घेतलेला आहे. त्यानंतर एक मोठा चमचा चिली सॉस घेतलेला आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा मी इथं ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही फोडणीमध्ये हिरवी मिरची वापरली तरी चालेल. आणि त्यानंतर मोठे 2 चमचे इथं मी सोया सॉस वापरलेला आहे. तुम्ही सॉसेस तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकता. आता याला पटकन आपल्याला मिक्स करायचं आहे जेणेकरून सॉसेस आपले खाली करपणार नाहीत. आता छान असं एक अर्धा मिनिट आपल्याला हे सॉसेस तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आता गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. इथं साधारण मी 3 ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर सूप जास्त बनवायचं असेल तर तुम्ही पाणी यामध्ये वाढवू शकता आणि भाज्यांचे प्रमाण देखील थोडे वाढवू शकता. आता एक 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला लो गॅसवरच एक 2 मिनिट आपल्याला असंच हे उकळत ठेवायचं आहे जेणेकरून भाज्या आपल्या ह्या अजून शिजतील. आपण तेलामध्ये एक 2 ते 3 मिनिट भाजी परतून घेतली होती आणि लो गॅसवर आपल्याला एक 2 मिनिट असंच या पाण्याला उकळी काढून अशीच ठेवायची कारण सगळ्या भाज्या आपल्या यामधल्या व्यवस्थित अशा शिजल्या जातील. साधारण एक 2 मिनिट लो गॅसवर असे पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला वाटीमध्ये इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. आपले पोह्याचे जे चमचा असतो त्यानेच 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि याला एकजीव अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. सगळ्या याच्या गुठळ्या यातील मोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये किंवा या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि लो गॅसवर पुन्हा आपल्याला एखादा मिनिट फक्त याला शिजवून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर थोडासा आपला याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि एक साधारण एखादा मिनिट झाला की हे थोडंसं आपलं दाटसर व्हायला लागतं. जर तुम्ही पाणी वाढवला तर कॉर्नफ्लॉवर देखील तुम्ही चमचाभर यामध्ये वाढवू शकता. मी 3 ग्लास पाण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत. जर तुम्ही पाणी जास्त घेतला तर चमचाभर तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील थोडंसं जादा वापरा आणि तुम्ही बघू शकता की छान असं हे दाटसर झालेलं आहे आणि एखादा मिनिट फक्त याला आपण कॉर्नफ्लॉवरचा कच्चेपणा जाण्यासाठी याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं हे झटपट व्हेज मंचाव सूप आपलं इथं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की अगदी पटकन तयार होतं आणि ज्या आपल्या घरामध्ये भाज्या अवेलेबल असतात त्याच वापरून आपण हे मंचाव सूप बनवलेलं आहे. अगदी करायला साधं सोपं आणि थंडीमध्ये पिण्यासाठी एकदम असं हे भारी सूप लागतं आणि प्रत्येक वेळी तुम्हाला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही पटकन घरीच अशा पद्धतीने हॉटेलसारखं व्हेज मंचाव सूप नक्की करू शकता. थंडीमध्ये तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि अशा पद्धतीने आपलं हे झटपट असं थंडीमध्ये गरमागरम व्हेज मंचाव सूप इथं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप देखील नक्की करा.